मगाशी सुनील तटकरे आले होते. सुनील बरं. तटकरेंनी असं म्हटलं की 2020मध्ये मला वाटतं ऑगस्ट, ज्यावेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्यासाठी म्हणून उद्धव ठाकरे, अशोक चव्हाण आणि अजित पवार दिल्लीमध्ये गेले होते. त्यावेळेला त्यानंतर म्हणजे त्या भेटीनंतर शिवसेनेमध्ये ठाकरेंमध्ये ही चर्चा होती की आता आपण भाजपसोबत जायला हवं. तुम्ही ही चर्चा राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये सुद्धा सांगितली होती असं तटकरे म्हणाले. असं काही झालं नाही. तटकरे खोटं बोलतात. तटकरे खोटं बोलताय. राष्ट्रवादीच्या बैठकीत जाऊन आम्ही कशाला सांगू. हं. नक्कीच हे काय लपून राहिलेलं नाही. माननीय उद्धवजींनी हे वारंवार जाहीर सभातून सांगितलेलं आहे की प्रधानमंत्र्याबरोबरच्या बैठकीत काय झालं हे त्यांनी मुलाखतीत सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये हा नवीन गौप्यस्फोट काय केला. प्रधानमंत्र्यांबरोबरच्या बैठकीमध्ये तेव्हा अजितदादा पवार डेप्युटी CM होते. मला वाटतं अजून एक अशोक चव्हाण होते. अशोकराव चव्हाण होते. ती बैठक झाल्यावरती मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणखीन काही काळ बसले आणि त्यात त्यांनी या महाराष्ट्राच्या राजकारणाचा आढावा घेतला. त्या बोलण्यातून असं कल दिसला की मोदींना असं वाटतं की शिवसेनेनं परत त्यांच्याबरोबर यावं, मोदींना वाटतं असं तो एक कल दिसला. आणि हे उद्धवजीने बाहेर येऊन आम्हालाही सांगितलं. पक्षात चर्चा होते ना. आमच्या पक्षात हुकुमशाही नाही आहे हा असा कल दिसतोय. तेव्हा पक्षात असं सांगण्यात आलं की ज्या पक्षाने आपल्याला फसवलं आहे, ज्या पक्षानं आपला पक्ष संपवायसाठी इतकं मोठं कारस्थान केलं आहे, त्यांच्यावर आपण परत का जायचं ही आमच्या पक्षातली नक्कीच चर्चा झाली. आत्तासुद्धा ह्या क्षणीसुद्धा माननीय उद्धव ठाकरे यांच्यावरती दिल्लीतले अनेक प्रमुख नेते जाळं फेकायचा प्रयत्न करतात की आपण परत एकदा येऊ, बसू, चर्चा करू, आमच्याकडून चुका झालेल्या आहेत त्या आपण दुरुस्त करू. भाजपतल्या नक्की दुसरं कोणाचं. बरोबर. वरिष्ठ पातळीवर दिल्लीमधून. पण आम्ही त्या संदर्भात कोणती रिॲक्शन देत नाही. आम्ही महाविकास आघाडीमध्ये काम करतो आहोत आणि आम्ही शेवटपर्यंत महाविकास आघाडीत राहू. आम्ही जर सातत्यानं नितीश कुमारप्रमाणे पलट्या मारत बसलो तर आमच्यावरती विश्वास कोण ठेवेल. आमच्या नेतृत्वावरती, आमच्या पक्षावरती. बरं. लोकांचा विश्वास महत्त्वाचा आहे. हे घेतलेला विचार अर्धवट सोडून पुढे जाणार नाहीत. भारतीय जनता पक्षाबरोबर 25 वर्ष आम्ही केली. आम्ही त्यांचा अनुभव घेतलेला आहे. आमचा पक्ष त्यांनी फोडला, आमचं चिन्ह त्यांनी ताब्यात घेतलं, आमच्या लोकांना त्यांनी नादाला लावलं. बरं का, नादाला लावलं असं म्हणतो मी, वेगळ्या अर्थाने घ्या तुम्ही ते. हां, नादाला लावलं. आणि असे नादाला लावलेली जी माणसं असतात ना ती फार काळ राहत नाही. ती दुसऱ्या नादाला लगेच लागतात. लोक या तमाशातून त्या तमाशाकडे, त्या तमाशातून त्या तमाशाकडे लोक फिरत असतात. हां, रोग शिंदेकडे नाही नाही, मी लोकांना नादाला लावलं म्हटलं मी. ठीक आहे, असे नादाला लावणाऱ्या लोकांना आमच्याकडे नको, जागा नाही परत, आणि आम्ही त्यांच्याकडे जाणार नाही. बरं, तुम्ही म्हणता जाणार नाहीत. तटकरे मात्र थोडं वेगळं म्हणाले होते. तटकरे म्हणून तटकरे आपण बघूया ना तटकरे काय म्हणाले. मला पाहण्याची गरज नाही. तटकरे काय ब्रह्मदेव आहेत का. पण ते म्हणाले की मी छाती ठोकपणे सांगू शकतो की असं म्हणालेत आणि माझं वक्तव्य दाखवा तुम्ही असं म्हणाले. छाती आहे का त्यांच्याकडे. छाती असेल तर बोलतील ना. हिंमतबाज माणसाला छाती असते, डरपोकांना छाती नसते. सोडून द्या. एकदा बघूया तटकरे. मला बघायची गरजच नाही, मी कशाला बघू. पण तटकरे असं म्हणाले होते की तुम्ही बैठकीत तिथे त्यांच्या बरोबर सांगितलं. मी अजिबात हो सांगितलं असं ना की शिवसेनेत ही चर्चा होती की भाजप सोबत जायचं का. नाही नाही, चर्चा झाली, पण आम्ही सगळ्यांनी म्हटलं आता आपल्याला जायची गरज नाही. एकत्र बसताना आम्ही चर्चा करतो ना अनेकदा. त्यांचं म्हणणं होतं की उद्धव ठाकरेंची इच्छा होती भाजपमध्ये जाण्याची, अजिबात भाजप सोबत जाण्याची. ते खोटं बोलतात. ते खोटं बोलतायत आणि त्यांना खोटं बोलण्याचा नाद आहे. सवय बोलत नाही मी, त्यांना नाद आहे. ते अंतुलांशी खोटं बोलले ज्यांनी त्यांना राजकारणात आणलं. ते शरद पवारांशी खोटं बोलले ज्यांनी त्यांना इतकं वाढवलं. ह्यांच्यावर काय विश्वास ठेवत आहे. हे स्वतःच्या मायबापांवरती हे निष्ठेनं राहत नाहीत, विचारानं राहत नाहीत. त्यांच्यावर तुम्ही आम्हाला प्रश्न विचारताय, चुकीचं आहे. अजित पवार भाजपसोबत गेले, अशोक चव्हाण भाजपत गेले, हे नेते का जात आहेत. त्यांना विचारलं पाहिजे, किंवा इक्बाल मिरचीला विचारलं पाहिजे जिवंत असेल तर, किंवा ते जे सिंचन घोटाळ्यातले सूत्रधार आहेत त्यांना विचारायला पाहिजे. मोदींना विचारायला हवं. या सगळ्याचे सूत्रधार नरेंद्र मोदी आहेत.
अशोक चव्हाण का गेले? नरेंद्र मोदींना विचारा. या सगळ्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणं देशाच्या प्रधानमंत्र्यांनी काढलेली आहेत जाहीरपणे. सिंचन घोटाळा, आदर्श घोटाळा, इक्बाल मिरचीचा घोटाळा, आणि त्यांना त्यांच्या पक्षात घेतल्यामुळे हे प्रश्न आम्हाला विचारण्यापेक्षा त्यांना विचारले मग ठाकरे गटातले आणखी काही नेते आहेत जे जाण्याच्या मार्गावर आहेत? आयडिओलॉजी, विचार, भूमिका, सत्य, न्याय, धर्म हे काही नाही आहे. डरपोक आहेत, पळपुटे आहेत, केलेली पापं त्यांना संरक्षण हवं आहे म्हणून ते जातात. आम्ही का नाही गेलो? इतर लोक आमचे कार्यकर्ते का नाही गेले? 10 गेले, पण 10 लाख आहेत. अजित पवार का गेले? त्यांना विचारलं पाहिजे तुम्ही हा प्रश्न, किंवा मला मोदींना विचारलं पाहिजे. चक्की पिसायला कोण पाठवणार होतं अजित पवारला? कोण? देवेंद्र फडणवीस ना. चक्की पिसिंग, चक्की पिसिंग, चक्की पिसिंग, चक्की पिसिंग. देवेंद्र फडणवीसना इथे बोलवा आणि त्यांना हा प्रश्न विचारा. मी कशाला सांगू? तुम्ही शिंदेना गद्दार म्हणता, मग अजित पवारांना तुम्ही काय म्हणणार? दुसरं काय म्हणणार? मी माझ्या पक्षाविषयी बोलू शकतो ना. मी त्यांच्या पक्षाविषयी का बोलू? त्यांच्या पक्षाविषयी ते बोलतील. मी माझ्या पक्षातले लोक कौतुक करता तुम्ही, म्हणजे तुम्ही अजितदादांना म्हणाला होतात की अजितदादा ताठ कण्याचे आहेत, ते जाणार नाहीत, हो असं म्हणाला होतात तुम्ही. हो, पण हे म्हणावं लागतं असं. मी अशोक चव्हाण जाणार नाहीत असंही म्हणालो होतो ना, कारण मला माहिती आहे ते चालले आहेत. बरं, अजित पवारांना जाण्याचा नादच आहे ना तो. ते सकाळी पण जातात, दुपारी जातात. अशा नादी छंदी लोकांविषयी कशा करता तुम्ही चर्चा करताय? सोडून द्या. पहाटेच्या शपथविधीचं माहिती नव्हतं, मात्र आत्ता अजितदादा जाणार भाजपसोबत हे माहिती होतं तुम्हाला? नक्की कल्पना होती? बघा, जो माणूस घाबरलेला आहे, ज्या माणसाचे पाय लटपटत आहेत, जो माणूस हिमतीन उभा राहू शकत नाही, त्या माणसाकडनं तुम्ही काय अपेक्षा करणार? कोणी असेल, मी अजित पवारांचं नाव घेतो असं नाही, कोणी असेल. आमच्या पक्षात पण होते ना असे निपजलेले काही लोक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.